तालुका शिक्षण प्रसारक मंडळ विधी महाविद्यालयातील प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते. दिवाणी खटल्यातील अत्यंत हुशार वकील असलेले ॲडव्होकेट दीपक गायकवाड प्रमुख वक्ते होते. याप्रसंगी KTSP मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा घारे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. वकिलाशिवाय न्यायव्यवस्था सुरू पण होऊ शकत नाही, चालू पण होऊ शकत नाही आणि संपवू पण शकत नाही. अशा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या न्यायव्यवस्थेचा वकील हा कणा आहे. तुम्ही न्यायव्यवस्थेचे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहात. त्यामुळे आपल्या बोलण्या वागण्यामध्ये आपल्या व्यवसायाबद्दल गंभीरता आणि पावित्र्य हे आपल्या हृदयात आलं पाहिजे. वकिली व्यवसायात निवृत्तीचे वय नाही. सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य लेखा आणि नियंत्रक अध्यक्ष 65 वर्षे निवृत्त होतात. उलट वकील वयस्कर असेल तेवढा अनुभव जास्त असल्याची धारणा आहे. म्हणून वकिली पेशाला सेवानिवृत्ती नाही असेही ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांनी सांगत उपस्थित विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अशी माहिती दिली आहे. कल्पना प्रत्यक्षात उतरायच्या असतील तर काय केलं पाहिजे, त्यातला खरा खुरा बॅकबोन किंवा कणा म्हणता येईल तर तो वकील आहे. वकिलाशिवाय न्याय व्यवस्था सुरू पण होऊ शकत नाही, चालू पण होऊ शकत नाही आणि संपू पण शकत नाही. मग अशा या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या न्याय व्यवस्थेचे आपण पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे आपल्याकडे आपल्या वागण्या, बोलण्या, चालण्यामध्ये आपल्या व्यवसायाविषयीची गंभीरता आणि पावित्र्य हे पहिल्यांदा आपल्या हृदयात आलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं युद्ध जिंकायचं असेल तर सर्वात पहिला तुम्हाला तुमच्या ताकदीवर विश्वास पाहिजे, तरच तुम्ही युद्ध जिंकू शकाल. तसं वकिलीमध्ये जर यशस्वी यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्यावर विश्वास पाहिजे. मग आपल्यावर विश्वास कसा येईल? 10-12 जणांचा ते म्हणा, पण तो पुढे जाऊन मी त्याला आत्मविश्वास शब्द वापरेल. आत्मविश्वास शब्द कशाला म्हणता येईल? मी ट्रेनने चाललेलो आहे, वावरायचं असेल तर माझ्याकडे काय पाहिजे? माझ्या खिशात अशी गोष्ट पाहिजे जी त्या टीसीच्या मी तोंडावर न्यायालयीन कामकाज मराठी भाषेत चालावे याकरिता मागील 20 वर्षांपासून सक्रिय आहेत. त्याचा परिणाम मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी आहे असे फलक लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची प्राधिकृती भाषा मराठी व्हावी याकरिता प्रयत्नशील विश्व हिंदू परिषद या संघटनेचे अखिल भारतीय स्तरावरील पदाधिकारी आहेत. शेकडो ज्युनियर वकिलांना मार्गदर्शन करणारे ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या वर्षा घारे यांनी करत वर्षभर विद्यार्थ्यांना नवनवीन कायद्याची व्याख्याने आयोजित करण्यासंबंधीची माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.